माझी तर ही थेट दृश्य आपण पाहतोय नागपूरमध्ये बच्चू कडू यांचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। कोर्टाच्या आदेशानंतर कोर्टाने 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ सोडण्याचे आदेश बच्चू कडू यांच्यासह आंदोलकांना दिलेले होते आणि त्यानंतर आता बच्चू कडू आपल्या सहकाऱ्यांसह पोलिसांकडे निघालेले आहेत। अटक करून घेण्यासाठी बच्चू कडू पोलिसांकडे निघाल्याची माहिती आहे। अटक करून घेण्यासाठी बच्चू कडू हे पोलिसांकडे निघालेले आहेत। आपल्याला कोर्टाच्या आदेशाचा अवमान करायचा नाही आहे अशी भूमिका असल्याचं बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे। कोर्टाने 6 वाजेपर्यंतची मुदत त्यांना दिलेली होती। 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ रिकामं करा असे कोर्टाचे आदेश होते आणि कोर्टाचा आपल्याला अवमान करायचा नाही आहे, कोर्टाच्या निर्णयाचा आपल्याला आदर राखायचा असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलेलं होतं। आणि त्यानंतर आता आम्हा सर्व आंदोलकांना तुरुंगामध्ये टाका, त्याची तुरुंगामध्ये आम्हा सर्वांची जागा करून द्या असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलेलं होतं। बच्चू कडू आता आपल्या सहकाऱ्यांच्या सह पोलिसांकडे निघाल्याची ही सगळी दृश्य आपण पाहतो। या ठिकाणी खरं तर कालपासूनच बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलकांनी ठिय्या दिलेला होता। संपूर्ण 3 ते 4 महामार्ग रोखून धरलेले होते। आंदोलनाला काहीसं आक्रमक स्वरूप आल्याचं देखील आपण बघितलेलं होतं आणि त्यानंतर आता बच्चू कडू आपल्या सहकाऱ्यांच्या सह आंदोलकांसह थेट पोलीस स्टेशनकडे निघालेले आहेत, पोलिसांकडे निघालेले आहेत। आम्हा सर्वांना अटक करून घ्या या मागणीसाठी आता बच्चू कडू त्या ठिकाणाहून निघाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। त्यामुळे बच्चू कडू आपल्या भूमिकेवर आंदोलनावर ठाम असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। बच्चू कडू आणि शेतकरी नेते जे आहेत ते आता पोलिसांच्या दिशेने रवाना झालेले आहे। त्यामुळे आता बच्चू कडू नेमकं पुढे काय निर्णय घेतात त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सध्या जर पाहिलं आहे तर बच्चू कडू ज्या ठिकाणी पोलीस आहेत त्या ठिकाणी जात आहेत। आता जर पाहिलं तर बच्चू कडू आणि कार्यकर्ते जे आहेत ते आता मोठ्या प्रमाणात रस्त्याने जात असताना घोषणाबाजी करतायत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि बच्चू कडूंच्या मध्ये जे आहे ते आता सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू आहे। पोलिसांनी जे आहे ते आम्हाला अटक करावी असं जे आहे ते बच्चू कडूंचं म्हणणं आहे। त्यामुळे बच्चू कडू आणि पोलीस आता नेमकं काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। बच्चू कडू जे आहे ते आपण बच्चू कडू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात जलभर करू आम्ही। लोकशाहीचा गळा घोटलेला आहे देवेंद्रजी। बरोबर तुम्ही सांगितलं 4 वाजता तुमचे 2 मंत्री येणार होते, ते 2 मंत्री बरोबर आले नाही, थांबून ठेवलं आंदोलन आणि व्यवस्थित तुम्ही प्लॅनिंग केलेलं आहे। तुमच्या इशाऱ्यावर न्यायालय बरोबर 6 वाजता रिझल्ट येतं। तसा नवनीत राणाचा रिझल्ट 11 वाजता ना अर्ज भरायच्या अगोदर आणि पहिलेच बावनकुळेनं सांगितलं होतं का नवनीत राणाचा रिझल्ट तिच्या नवनीत राणाच्या बाजूने लागल। हे सगळी बनवाबनवी सुरू आहे देशामध्ये। अटक करून घेतली नाही तर काय करणार? अटक त्याच्या बापाला करावं लागेल। बच्चू कडू जी कहाँ जा रहे हैं आप लोग? हम अटक होने जा रहे हैं। क्या सरकार की तरफ से कुछ है आदेश? कोई आदेश की सवाल महाराष्ट्र भर जल भर करेंगे, महाराष्ट्र भर जल भर करेंगे। कोर्ट का आदेश है, क्या उसका पालन करना? कोर्ट का आदेश का पालन ही तो कर रहे ना, हम जल भर कर रहे ना। क्या प्रशांत भाऊ, ओ प्रशांत भाऊ घ्या। तर बच्चू कडू यांची ही प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे। पोलिसांकडे आम्ही निघालेलो आहे, पोलिसांनी आम्हाला अटक करावं या भूमिकेवर आता बच्चू कडू ठाम असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। पोलीस ठाण्याच्या दिशेने बच्चू कडू आपल्या सर्व सहकाऱ्यांसह निघाले। सरकारला संधी देणार नाही का तुम्ही जर का तिकडे